रामराम मंडळी, महाराष्ट्र केसरीचा थरार मातेगाव मधनं सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड आलेला आहे. मॅट विभाग मधनं हर्षवर्धन सदगीर आणि जयदीप पाटील असा 9 पैलवान आलेला आहे. कुस्तीवरती प्रचंड मोठा प्रेम करणारा चाहता वर्ग वाघोलीच्या पावन मातीमध्ये आलेला आहे. कोण वाटतं तुम्हाला महाराष्ट्र केसरी? महाराष्ट्र केसरी आता दोघ जण पैलवान सारखं आहे. आणि तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी आता कसं आहे, वस्ताद पैलवान दोन्ही पण म्हणजे तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी सांगा. आता महेंद्र आहेत. महेंद्रच का? हाय महेंद्र म्हणजे गेल्या वर्षी पण त्याचं हे झालेलं आहे, म्हणजे त्याला संधी मिळलेली नाही. ओके, कोण होतं महाराष्ट्र केसरी वाटतंय? तसं नवीनला संधी मिळावी असं वाटतंय. हे काय राजकारण नाही किंवा नवल संधी, जे कष्ट करणार त्याला फल मिळणार आहे. तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी सांगा. आता आमचा जिल्ह्याचा विचार महेंद्र गायकवाडला मिळाला. जिल्ह्यातनं 3 पैलवान आहेत. जयदीप पण त्यातनं जिल्ह्यात नाही, सिकंदर त्यातनंच आहे, महेंद्र त्यातनंच आहे. हरी पैलवान आहेत, त्यांना विचारूया कोण होईल महाराष्ट्र केसरी? तिन्ही पैलवान चांगले, जयदीप बी चांगला आहे, सिकंदर तर काय अगोदर. तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी सांगा. आता जरा सगळ्यांची इच्छा आहे की महेंद्र गायकवाडला. का महेंद्रच का? हाय पहिले त्याला मिळाला, आता सिकंदरला पहिले मिळालाय. जयदीप पाटील बी चांगला आहे, पण महेंद्र बी आहे आणि महेंद्र जरा जवळचा आहे जिल्ह्यात. अगदीच जाणून घेऊया. बरेच जण थोर मोठी मंडळी आहेत. नमस्कार, कोण होईल वाटतंय महाराष्ट्र केसरी? हॅलो, महाराष्ट्र केसरी कोण? महाराष्ट्र केसरी जयदीप पाटील. तुम्हाला काय वाटतंय? जयदीप पाटील व्हावा असे, जयदीपच का? कारण नवीन होतकरू आहे ना, थोडासा फरक होतकरू आहे असा पुढे त्याच्या आव्हान बी तितकंच तगडं आहे. सदगीर आहे तो 2019चा महाराष्ट्र केसरी आहे. कोण होईल वाटतं महाराष्ट्र केसरी? महाराष्ट्र केसरी आपला गायकवाड. महेंद्र गायकवाड. वा. कोण होईल वाटतं महाराष्ट्र केसरी? सिकंदर शेख. सिकंदर शेख. कोण होईल वाटतं महाराष्ट्र केसरी? जयदीप पाटील. जयदीप पाटील. अनेक चाहता वर्ग इथं बसलेला आहे. कोण होईल वाटतं महाराष्ट्र केसरी? हर्ष सदगीर. कोण होईल महाराष्ट्र केसरी? महेंद्र गायकवाड भाऊ, महेंद्रच गायकवाड का? कारण माती तो चांगला खेळतोय, त्याच्यामुळे मला आव्हाने त्याच्या समोर सिकंदर सारखं पहाडी आव्हान आहे. कोण होईल वाटतं महाराष्ट्र केसरी? काही सांगता येत नाही, ताकदीचा अंदाज येतो. ताकती तर काय सगळ्यांना प्राप्त झालेले, सगळे ओपन गटातनं लढा लागलेले आहेत. इथं वारकरी क्षेत्रामधले मामा बसलेले आहेत. मामा नमस्कार. जसं आषाढी वारीला सगळे पांडुरंगाचे भक्त पंढरपूरला जातात, तसे लाल मातीचे सगळे भक्त इकडे अधिवेशनाच्या वारीला आलेले आहेत. तुम्ही आलेले आहेत. कोण होणार महाराष्ट्र केसरी? महाराष्ट्र केसरी कोण होईल? काय आता गुणावर वाहणार. अहो, ही 50 लाख रुपयाची गाडी कुणाच्या नशिबात आहे? कुणाच्या नशिबावर त्यांना जे फायनलला येतील त्यांना. अगदी फायनलला इकडे महेंद्र आलेला आहे, सिकंदर आलेला आहे, हर्षवर्धन सदगीर आहे, जयदीप पाटील 9 पैलवान आहे. कोण वाटतं तुम्हाला? कोणी आता ते कसं सांगतात, कुस्तीबद्दलच त्यांना थोडं ज्ञान कमी आहे. आणि इकडं आम्हाला रोज स्टेडियम तो हॉस्टेल घेऊन जाणारा सूरज आहे, जो सारथी आमचा बनलेला आहे, ज्याने रिक्षेमधनं आम्हाला फार मोठे कष्ट केले. सूरज, तुझ्या मनातला महाराष्ट्र केसरी सांग. हर्षवर्धन सदगीर. रिक्षा चालवणाऱ्याला हे वाटतंय की सदगीर होईल पलवान. तुम्ही महाराष्ट्रभर आपल्या नावाचा लौकिक केलाय. कोण होईल वाटतंय महाराष्ट्र केसरी? चालू वर्षी तशा भरपूर अतिथ्याच्या लढती झाल्या, म्हणजे प्रेक्षणीय लढती झाल्या, ज्या प्रेक्षकांनी मनात विचार सुद्धा केला नव्हता अशा लढती पाहायला भेटल्या. माझ्या मते एक नवीन चेहरा यावा जयदीप पाटील किंवा महेंद्र गायकवाड. अगदीच महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळावा असं तुम्हाला वाटतंय? अनेक मंडळी आहेत, सांगा. सिकंदर शेख. महेंद्र गायकवाड. सिकंदर शेखच का? आहे, खेळ चांगला आहे. अगदी तुम्ही जोडीत बसलेला आणि तिकडे जोडी आहे, तुमचीही जोडी लावून टाकूया. कोणाला वाटतंय महाराष्ट्र केसरी? सिकंदर होईल असं वाटतं. सिकंदर. आणि महाराष्ट्रभर आपले कुस्ती करणारा पलवान, तुमचा टायटल पलवान सांगा. हर्षवर्धन सदगीर. वा. आणि कोण महाराष्ट्र केसरी होईल? सदगीर. सदगीर. आणि एक बुरुजबंद तब्येतीचा गोटीबंद बांधेचा लाडू पलवान आलेला आहे. आणि तुम्हाला कुठल्या पलवानाची पर्सनॅलिटी आवडते की अशी तब्येत बघितल्यानंतर वाटते अशी आपली तब्येत बनवावी? सदगीर. तसं तब्येत शिवराज भाऊ राक्षे यांची फार सुंदर आहे. त्यानंतर माऊली जमदारे आहे, त्यानंतर शिवा चव्हाण नावाचा पलवान आहे, त्यांची तब्येत चांगली आहे. आणि उदयमुख पलवान आपल्या समोर येत आहेत. पलवान नमस्कार. कोण होणार आहे महाराष्ट्र केसरी? हर्षवर्धन सदगीर.
हर्षवर्धन सदगीर. हर्षवर्धन सदगीरवरती प्रेम करणारे सगळे जळगावकडली टीम दिसते. सर्व अहिल्यानगर मधली टीम आहे आणि इकडे जबरदस्त एक गडी बाहुबली गडी इकडे आहे. पलवा नमस्कार. कोण होईल महाराष्ट्र केसरी? जयंत पाटील. जयंत पाटील नाहीत उतरले, ते राजकारणातले जयंत पाटील आहेत. जयदीप पाटील. जयदीप पाटील साठी प्रेम आहे आणि एक शंकरवाला निवांत बसलेला आहे. कोण होईल महाराष्ट्र केसरी? हो म्हणतोय, मुझे कुछ मालूम नहीं, मेरे शंकर बिछने के मकाम है. कोण होईल महाराष्ट्र केसरी? सदगीर तर फायनलला 100% येणार. आता सिकंदर आणि महेंद्र दोन्ही प्लेयर चांगले आहेत. आता या दोघांचं नशीब आहे. तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा याच्यामध्ये हा नक्कीच महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार आहे? तर दुपारून 7च्या वेळेला ते तर सगळं महाराष्ट्र पाहणार आहे, पण तुम्ही तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी सांगा. महाराष्ट्र केसरी महेंद्र सोन्याची गदा मारलेली पहिलं. महेंद्रच का? महेंद्र तो तगडा आहे सगळ्याला. अगदी ताकदीला जबरदस्त आहे तो. इराणच्या मिर्झा इराणवरती त्यानं अरे जबरदस्त. मामा नमस्कार. नमस्कार. कोण होईल महाराष्ट्र केसरी? ते आता सांगितलं नाव तुम्ही सांगा की. महेंद्र काय नाव आहे त्याचं? हा महेंद्र गायकवाड. महेंद्र. महेंद्र गायकवाड. कोण होईल वाटते महाराष्ट्र केसरी? सिकंदर पहिलवान. सिकंदर, महेंद्र, सदगीर, जयदीप अशी चर्चा जबरदस्त लागलेली आहे. आणि आपल्या समेत आहेत ज्या व्यक्तिमत्वानं कुस्तीला ग्लॅमर प्राप्त करून दिलं, ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या कुस्तीला दिशा देण्याचं काम केलं, रामदास देसाई साहेब, जे युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून कुस्ती हेच जीवन त्याच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वाने घराघरापर्यंत कुस्ती पोहोचवली, आभाळीत की उंची लाभल्यानंतर जमिनीवरती पाय ठेवून चालणारा हा पैलवान खऱ्या अर्थानं पलवानकीसाठी झटतो. 24 कॅरेटचं सोनं ज्याला म्हटलं जातं ना, अनेक कारखान्याच्या सामन्याच्या स्पर्धा बंद झालेल्या, ज्या माणसाच्या वाणीमुळे, ज्या माणसाच्या लेखणीमुळे महाराष्ट्रात पुन्हा त्या स्पर्धा घडू लागल्या. गरीबाच्या लेकरांना 2-2 रुपये मिळू लागलं मानधन. त्याचबरोबर अनेक पलवानांना कारखान्यामध्ये काम मिळायला लागलं. असे रामदासजी देसाई साहेब कोल्हापूरच्या राजेश्री शाहूराजांच्या ज्या मातीला कुस्तीची पंढरी म्हटलं जातं, त्या कोल्हापूरच्या मातीमधून आलेले सर गॅलरीमध्ये बसून कुस्तीचा आनंद घेत आहे. आपलं चाहता वर्ग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि अखंड भारतामध्ये आहे. प्रथमतः कुस्ती हेच गॅस युट्यूब चॅनल वरती आपलं मनापासून स्वागत आहे. सर, मी ज्या सगळ्यांना प्रश्न विचारत आलोय तोच प्रश्न मी तुम्हालाही विचारेन की तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी कोण? नाही, या स्पर्धेमध्ये जे आता 4 पैलवान राहिले आहेत ते सर्वच महाराष्ट्र केसरीचेच दावेदार आहेत. त्यांनी 4ही पैलवानींनी पण तेवढंच कष्ट केलेलं आहे. यामध्ये जो ज्याची कसबपणाला लागेल तो महाराष्ट्र केसरी होणार आहे. अगदीच हुशार आणि चाणक्षपणाने उत्तर दिलेलं आहे. सर, तुम्ही कुस्तीला खरं ग्लॅमर प्राप्त दिलं. ज्या वेळेला हे युट्यूब जास्त जितकं फेमस नव्हतं त्यावेळेला तुम्ही फेसबुक आणि त्यानंतर प्रामाणिकपणे झटणारी आपली नोकरी आणि त्यानंतर लाल मातीनं जे माझा लौकिक केला, लाल माती जन्माची भाकरी दिली, त्या लाल मातीसाठी झटतायत. सर, मला आज तुम्ही गॅलरीत बसल्यानंतर डोळ्यात पाणी उभं राहिलं. तुमच्यासारखा प्रामाणिक झटणारा माणूस सन्मान आणि VIP कक्षात न बसता गॅलरीमध्ये बसलेले आहेत.